गुड मॉर्निंग गाईज, कसे आहेत तुम्ही? मला वाटतं तुम्ही चांगले असाल, मस्त असाल, स्वस्त असाल. तर 2 दिवस झाले मी ब्लॉग बनवला नाही, कारण माझी तब्येत खूप खराब होती, त्यामुळे मी नाही बनवू शकले. आणि मी घरामध्ये एकटी आहे सध्या तरी, त्यामुळे घरात कोण नसल्यामुळे व्हिडिओ तरी कोण बनवणार, ब्लॉग तरी कोण दाखवणार की मी आजारी आहे म्हणून. मी आजारी होती, थोडा जॉईंट पेनचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे उठता बसता येत नव्हतं. डॉक्टरांनी मला ब्लड टेस्ट करायला सांगितले, चिकनगुन्या वगैरे, पण मी ते नाही केलं, कारण मग आता गोळ्या औषधांनी मला बरं वाटते. तर क्लायंटचे पण फोन नाही 2-3 दिवसापासून, त्यामुळे मी आरामच करते घरात बसून. हे आमचे मांजरं बघा कसे बसलेत, त्यांना पण बिचारांना खायला नाही 2 दिवसापासून. मग मी मॅनेज केलं कसं तरी ऑनलाईन वगैरे मागून त्याच्यासाठी. आणि आता काय काम नाही घरात, तर म्हटलं जरा हे सतरंजी माझ्याकडे होत्या, त्या सतरंजीचे 2 तुकडे केले, कारण खूप मोठी सतरंजी होती, त्यामुळे ते कसं मला धुताना खूप त्रास व्हायचा. मग त्याचे 2 तुकडे केले मी. आता त्याचे किनार असतात की नाही, ते किनारामध्ये कसे धागे निघतात वगैरे, मग ते धागे निघू नये म्हणून त्याची शिलाई करते मी. ही बघा, ही शिलाई तुम्हाला दाखवते. अशी आपण शिलाई करतो ना, ही ते किनार त्याची शिलाई करते ही. तर ह्या शिलाई केल्यामुळे काय होईल की तर धागे निघणार नाही. आणि मग तर मला सांगायचं होतं की नवरात्रीचं झालेली आपली, आता दिवाळी येईल, दिवाळीची शॉपिंग, काम नाही, धंदा नाही, कसं काय करायचं, दिवाळी तरी कशी साजरी करणार. पैसा पण नाही आहे सध्या, खूप परिस्थिती गरीबच चालली आहे, खूपच बिकट परिस्थिती चालली आहे. चाललं आहे तर थोडंसं कामामध्ये थोडंसं घर चालतं, पण घर तसं चालतच नाही आहे. आणि काय करायचं तेच कळत नाही आजकाल. खूप म्हणजे परिस्थिती खूप वाईट चालली आहे माझी तर सध्या, त्यामुळे काय करायचं तेच मला कळत नाही आहे. नोकरी पण कुठे मिळतच नाही आहे व्यवस्थित. नोकरी मिळते पण 9-9 तास, 10-10 तास ड्युटी, आणि माझ्या जॉईंट पेनचा खूप मला प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मला ते काम नाही जमत आहे करायला. जास्त वेळ उभं राहणं शक्य नाही. माझं काम पण पॅथॉलॉजीचं असल्यामुळे उभं राहून काम करणं मला तरी नाही शक्य होत. त्याच्यामुळे विचार केला आहे की घरी बसूनच काहीतरी काम करायला पाहिजे, पण घरी बसून तरी किती काम करणार. त्यामुळे विचार केला आहे की आपलं काहीतरी घरात बसून काही काम असेल तर सुचवा मला तुम्ही पण. जर तुमच्या नॉलेजमध्ये काही काम असेल घरात बसून तर मी ते करेल, पण बाहेर आता नोकरी करणं अशक्य आहे माझ्यासाठी. हे बघा आमच्या ह्या मांजरी कशा त्यांचा खेळ चालला आहे तो. सगळं ते कुतडत करत बसल्यात. ह्या आमच्या 3 छकुल्या आहेत, तिन्ही छकुल्या लय वैताग देतात मी घरी असल्यावरती. एक हा काळा आहे ना, हा बोका आहे, आणि ही आमच्या 2 ह्या मांजरी आहेत. आणि ही जी मांजर आहे की नाही, हिला की नाही एक पाय नाही आहे बिचारीला, त्यामुळे तिचं जरा थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणून आपण तिला सोडायचं काय करायचं काय समजत नाही आहे. पण चाललं आहे आपलं. आजूबाजूला लोक पण खूप त्रास देतात की एवढ्या मांजरी कशाला पाळल्या आहेत म्हणून. आता पाळायला कोणालाच हौस नाही आहे, परंतु आता त्यांना आपल्यालाच वाईट वाटते की त्यांना बिचारांना कोण खायला वगैरे देईल वगैरे, म्हणून मी त्यांचं आपलं कसं तरी पालनपोषण करते. मला जेवढं शक्य होईल तेवढं मी करते. मग जेवढं होईल तेवढं शक्य तेच करणार ना, त्याच्या व्यतिरिक्त काय करणार नाही. सकाळी उठून आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन घरातली कामं निपटून म्हटलं थोडं काहीतरी घरातलं काम करावं. कुठल्याही एकाही क्लायंटचा फोन पण नाही आहे की चला पेशंट जाऊन बाहेर जाऊन काही कलेक्शनचं काम आलं असतं तर तेवढंच 200-300 रुपये सुटले असतील, पण ते पण नाही आहे. तर काय करावं हेच कळत नाही मला. आणि तुम्ही माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, मला जास्तीत जास्त सपोर्ट करा. मी नक्कीच काहीतरी करून दाखवेल. माझ्या नवीन चांगले कॉन्टेंट बनवायचे मी सुरुवात करेन, पण तुमच्या सपोर्टशिवाय ते शक्य नाही आहे. तुमचा सपोर्ट असला पाहिजे. तुम्ही मला जास्तीत जास्त सपोर्ट करा. आणि आता हा ब्लॉग मी इथेच संपवते. माझ्या मिनी ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.